जरांगे संध्याकाळी 7 वाजता पुढील भूमिका जाहीर करणार आहे। पोलिसांनी संध्याकाळी 6 पर्यंत आंदोलनाला परवानगी दिलेली आहे। पोलिसांना अर्ज देण्यात आला, मात्र अद्याप परवानगी नाही। जरांगे 7 वाजता पुढील भूमिका जाहीर करणार आहेत। मराठा क्रांती मोर्चाकडून आता पोलिसांना पुन्हा एकदा अर्ज करण्यात आलेला आहे। वेळेची मर्यादा वाढवून देण्यासाठी आता हा अर्ज करण्यात आलाय, मात्र अद्याप पोलिसांकडून आता कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्या सोबत जोडलेले आहेत। स्वप्नील, जरांगे संध्याकाळी 7 वाजता पुढील भूमिका जाहीर करणार आहे। संध्याकाळी 6 पर्यंत आंदोलनाला परवानगी दिली होती। पोलिसांना पुन्हा एकदा अर्ज करण्यात आलाय, मात्र अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही। काय अधिकची माहिती? नक्कीच या ठिकाणी बघितलं तर आता जरांगे पाटील यांना दिलेली परवानगी संपलेली आहे। आता 6 वाजलेले आहेत। दरम्यान पुन्हा एकदा अर्ज करण्यात आलेला आहे, मात्र अद्याप त्यांना परवानगी जी आहे ती मिळालेली नाही। मात्र आंदोलन अद्यापही या ठिकाणी आझाद मैदानावरती सुरू आहे। कीर्तन देखील या ठिकाणी सुरू आहे। आपण बघतोय जरांगे पाटील हे सध्या विश्रांती घेत आहेत, मात्र तासाभरामध्ये जरांगे ते पुन्हा नवी भूमिका काय असणार याकडे पाहणं महत्त्वाचं आहे। थोड्याच वेळात ते माध्यमांशी देखील संवाद साधणार असल्याची माहिती आहे। याचबरोबर आपण जर मागे कार्यकर्त्यांची गर्दी पाहिली तर ती गर्दी सुद्धा अद्याप कमी झालेली असं पाहायला मिळालं नाही। उत्साह हा जरी मुंबई उपनगरामध्ये पाऊस पडत असला तरी वाढल्याचं पाहायला मिळतोय, कारण मागणी एकच आहे, मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय आंदोलन आहे ते थांबणार नाही, असा जो एक ध्यास एक असा विश्वास या ठिकाणी निर्माण करण्यात आलेला आहे। आणि त्याचवरती हे आंदोलन अद्यापही सुरू आहे। त्यामुळे एकूणच या ठिकाणी राज्य सरकारकडून अद्यापही या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्याशी कोणतीही बातचीत झालेली नाहीये, कोणतंही आश्वासन अद्याप त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आलेले नाहीये। मात्र समजदारीची भूमिका घ्यावी अशा प्रकारे जरी माध्यमांवरती आवाहन हे खरं तर मुख्यमंत्री असतील किंवा मंत्रिमंडळातील इतर सदस्य असतील यांच्याकडून करण्यात आलं असलं तरी या ठिकाणी राज्य सरकारचा कोणताही प्रतिनिधी जे आहे ते या ठिकाणी आलेला नाहीये आणि जरांगे यांच्याशी संवाद सुद्धा साधलेला नाहीये। त्यामुळे एकूणच घोषणाबाजी माझ्या मागे सुद्धा होताना आपल्याला पाहायला मिळतात की या ठिकाणी दुतर्फा गर्दी आझाद मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते। 6 वाजलेले आहेत। नवीन अर्ज देण्यात आलेला आहे। पुन्हा या आंदोलनाची परवानगी मिळावी यासाठी आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये हा अर्ज दाखल करण्यात आलेला आहे, मात्र अद्याप परवानगी दिलेली नाहीये। त्यामुळे आता जो कोर्टाने दिलेल्या निर्णयाप्रमाणे, आश्वासनाप्रमाणे आणि एकूणच राज्य सरकारने ठेवलेल्या नियमांप्रमाणे हे आंदोलन जरी सुरू असलं तरी 6 वाजल्यानंतर या आंदोलकांवरती कारवाई करण्यात येईल का अशी एकंदरीत चर्चा सुरू आहे। कारण या मुंबईचे पोलीस आयुक्त देवेंद्र भारती यांनी सांगितल्यानुसार आंदोलन हे 6 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे। आंदोलन 6 वाजल्याच्या नंतर काही कारवाई करण्यात येईल अशा प्रमाणे एकंदरीत त्यांच्या बोलण्यातून सुसंवाद झाले होते। त्यामुळे 6 नंतर हे आंदोलन या आझाद मैदानावर जर सुरू राहिलं तर पहिली नोटीस ही येण्याची शक्यता आहे। त्यामुळे नोटीस येणार की या जरांगे यांच्या आंदोलनाला परवानगी वाढवण्यात येणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। जी नक्कीच स्वप्नील, आपण पाहिलं तर सकाळपासूनच मराठा बांधव हे जरांगेंसोबत मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। दादर आपण या ठिकाणी पाहिलं किंवा आझाद मैदान आहेत, CSMT आहे, या ठिकाणी मोठ्या संख्येने मराठा बांधव या ठिकाणी दाखल झालेले आहेत। मोठी वाहतूक कोंडी, रेल्वे वाहतुकीवर सुद्धा याचा परिणाम झालेला पाहायला मिळत होता। मात्र 9 ते 6 ही वेळ दिल्यानंतर आता यानंतर 7 वाजता पत्रकार परिषद जरांगे यांची होणार आहे। माध्यमांसोबत ते संवाद साधतील, मात्र त्यानंतर जर ते आपल्या भूमिकेवरती ठाम राहिले तर पोलिसांची काय भूमिका असेल त्या संदर्भात एकंदरीतच काय माहिती? नक्कीच या संदर्भात पोलिसांची काय भूमिका असणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। कारण ज्याप्रमाणे सांगितलंय आझाद मैदानावरती 5000 संख्या ही मर्यादित ठेवण्यात यावी आणि एकूणच या ठिकाणी ती संख्या जरी मर्यादित ठेवण्यात आली असली तरी आणखी जे कार्यकर्ते आहेत जरांगे पाटील यांचे समर्थक आहेत ते मुंबईतील इतर पर्यटन स्थळांवरती पाहायला मिळतात। मग ते या ठिकाणी CST असो किंवा मरीन लाईन्स असो, दादर असेल, शिवाजी पार्क असेल, चौपाटी असतील, यांवरती या मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक हे फिरताना आपल्याला पाहायला मिळते। अनेक ठिकाणी वाहतुकीला अडथळा सुद्धा होताना पाहायला मिळतोय। त्यामुळे 6 वाजल्यानंतर या ठिकाणी कारवाई सुद्धा करण्यात येऊ शकते अशा प्रकारचं या ठिकाणी एक सुतोवाच आहे, चर्चा सुरू आहे। कारण या आझाद मैदानावरती 6 वाजेपर्यंत परवानगी आहे। 6 नंतर पहिली नोटीस येईल। मात्र सध्या मुंबईमध्ये जे समर्थक फिरत आहेत त्यांना सकाळी जरांगे पाटील यांनी आवाहन केलं होतं की कोणत्याही सार्वजनिक मालमत्तेला नुकसान पोहोचेल असं कृत्य करू नये आणि जर ते तशा प्रकारे कोण करत असेल तर ते
गालबोट लावण्यासाठी आपल्यासोबत आलेले आहेत. काही राजकीय हस्तक्षेप असू शकतो असं सुद्धा त्यांनी आवाहन केलं होतं. मात्र यानंतर काही ठिकाणी जर अनुचित प्रकार घडला तर पोलीस त्यांच्यावरती कारवाई करण्याची थेट शक्यता आहे. जी स्वप्नील, याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.